मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. दुपारचं सत्र चालू आहे. आमचे दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. भूषणदादा पळवळे, त्यानंतर विजयजी काकडे साहेब. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता ही एवन जोडी आहे या विभागातील. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. अवंतराने सुरुवात झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. होली क्रॉस घोडबंदर वर्सेस युनिटी स्पोर्ट चिंचोडी. मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल असेल, सुंदर फटका, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होईल फरार. मिळतील धावा या 4 चौकार. सागर राजपूत होते त्या ठिकाणी. मिसफिल्ड पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. 4 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. या प्रकारे क्षेत्ररक्षण करून चालणार नाही. गोलंदाजाला साथ द्यायची असेल तर डेफिनेटली चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करावं लागेल चिंचोडी या संघाला. आता मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. सुरेख चेंडूची हाताळणी, सुरेख कमबॅक. राकेश ठाकरे याच्या माध्यमातून आपण पाहिला या बॉलवर. चांगला बॉलर आहे, परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र सुंदर फटका, चांगला कनेक्शन. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राइक एंडला तुषार याला आपण पाहणार आहोत. तुषार असेल स्ट्रायकिंग एंडला. आफ्टर बॉल, सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज होईल बाद. तुषार बॅक टू द पवेलियन, गॉन. अतिशय सुंदर रनिंग कॅच पकडलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. कृष्णा, जबरदस्त एफर्ट त्याच्या माध्यमातून. सुरेख झेल कंप्लीट केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तर या वेळेला न्यू बॅटर महेश मोहिते एंटर होईल. हा देखील एक चांगला बॅटर आहे होली क्रॉस घोडबंदर या संघाचा. त्याची खेळी देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहील. जबरदस्त मजबूत देह यष्टीचा बॅटर आहे महेश मोहिते. स्ट्रायकिंग एंडला असेल. धावसंख्या 6 वर कायम आहेत. धावफलकावर राकेश ठाकरे विकेट प्राप्त करतोय या बॉलवरती. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल या बॉलरचा. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका, कट केला बॉलला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. सुंदर सेन्सिबल फटका एक्झिक्यूट केला बॅटर महेश याने. चेंडूला पाठवलेला डी झोन मध्ये. धावसंख्या 8 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या वेळेला डाऊन द लेग साइड चेंडूच्या हाताळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 9 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च करतोय बॉलर राकेश ठाकरे. शेवटचा बॉल असेल महेश करिता. सुंदर फटका, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली कृष्णा. 1 बाउन्स. चेंडूला कलेक्ट करेल, फेकी करेल. तत्पूर्वी फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या अंकावरती पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहणार आहोत. दुसरा ओव्हर टाकण्याकरता
कृष्णा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कृष्णा जोगारी चला प्रेक्षकांना आपण विनंती करणार आहोत मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. कृष्णा जोगारी हा बॉलर बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. स्ट्राइक एंडला महेश मोहिते याला आपण पाहणार आहोत. 2 या अंकावरती खेळतोय हा बॅटर. संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये किती धावा जमवतील दोन्ही बॅटर आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल बॅक टू द बॉलर ड्राइव्ह आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल तो म्हणजे जयेश पवार. बॅक टू द पवेलियन गॉन. घाई केली होती, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु जबरदस्त एफर्ट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलेला आहे बॉलर कृष्णा याने. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर होईल बाद जयेश पवार, तर त्याच्या जाग्यावर सागर कडव आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता नॉन स्ट्राइक एंडला असेल तर स्ट्रायकिंग एंडला हार्ड हिटर बॅटर आपण पाहणार आहोत. महेश मोहिते असेल. कृष्णा जोगारी हा बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, चेंडू खाली सागर, सुंदर झेल, फलंदाज बाद महेश मोहिते. बॅक टू द पवेलियन गॉन. लोअर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती बॉलर कृष्णा याने. त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. फटक्यावरती थोडीशी एनर्जी कमी पडली होती महेश याची आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जाग्यावर न्यू बॅटर इंटर होईल राकेश पवार. इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 10 वर कायम आहेत. नक्कीच या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय बॉलर कृष्णा जोगारी. अपकमिंग यंगस्टर आहे, यंग टॅलेंट. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी तो करतोय आपल्या संघाकरता. षटकातील तिसरा बॉल असेल. बॅटर आता मात्र सुंदर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑफसाइडच्या दिशेने. एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 11. आता मात्र बॅट चेंज, चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चिंचोडी संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय बॉलर कृष्णा जोगारी. मोठे फटके मारून देत नाहीये, चांगल्या लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नक्कीच जबरदस्त कामगिरी करतोय बॉलर कृष्णा जोगारी. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह, सुरेख झेल, फलंदाज बाद होईल तो म्हणजे राकेश. बॅक टू द पवेलियन गॉन. अजय आलेला आहे न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. या वेळेला जर पाहिलं तर नक्कीच जबरदस्त कामगिरी करतायत चिंचोडी संघाचे सर्व खेळाडू. आपल्या संघाकरता 100%
एफर्ट्स देण्याचा प्रयत्न ते करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर या वेळेला नवीन गोलंदाज संजू बुजड बॉलिंग करण्याकरता 13 धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. टाकावं लागेल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. संजू हा बॉलर, चांगली बॉलिंग करावी लागेल या स्लॉग ओव्हर मध्ये. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज बाद. अजय हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक फटका पाहायला मिळाला होता. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर झेल पकडलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर बॉलिंग या ओव्हरमध्ये देखील करतायत चिंचोली संघाचे खेळाडू. जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर न्यू बॅटर रितेश जाधव इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. या बॅटरला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर मागे पडलेला आहे या पहिल्या इनिंगमध्ये घोडबंदरचा संघ. आता मात्र सुरेख चेंडूच्या हाताळणी अपील केली आहे आउट. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. लेग बाईचा इशारा आलेला आहे पंचांचा आणि 2 धावा या अवंतरच्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 1 ते 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. हवेमध्ये चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सिंगल अँड डबल्सला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत दोन्ही बॅटर. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिटनेस आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकातील. बॉलर तयार संजू बुजड. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. राकेश आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स. चेंडू कलेक्ट करेल, फेकी करेल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे आणि 24 धावांचं लक्ष असेल युनायटेड स्पोर्ट्स चिंचोटी या संघाला. 24 धावांचं लक्ष असेल. 18 बॉलमध्ये कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील किंवा या धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. चला टॉस करण्याकरता टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मान्यवरांना विनंती असेल आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित विजयजी काकडे साहेबांना आपण विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. बीबीपाडा वर्सेस अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. दोघांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमचे मान्यवर विजयजी काकडे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल
चला लहूपाडा संघाच्या बाजूने कॉल येईल. विजयदीप स्पोर्ट्स आलेला आहे. कोपरकर बॉईज निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बीबीपाडा या संघाने सर्वप्रथम टॉस जिंकून आणि बॅटिंग करावी लागेल अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाला. धन्यवाद. चला क्षेत्र रक्षण लावून घ्यायचं आहे. होली क्रॉस घोडबंदर संघाला विनंती आपण करणार आहोत. त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाचे 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. होली क्रॉस घोडबंदर वर्सेस युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी हा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी दानशूर व्यक्तिमत्वाने या सहकार्य केलेलं आहे स्पर्धेकरता त्यांची नावे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या स्पर्धेकरता कैलासवासी मोरेश्वर काशीनाथ पडवळे तसेच कैलासवासी राजेश पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्मान्य भूषणदादा पडवळे त्यानंतर आदरणीय सन्मान्य विजय काकडे साहेबांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्याबद्दल आम्ही या दोन्ही मान्यवर व्यक्तींचा मनपूर्वक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्यानंतर कैलासवासी आत्माराम बारके पडवळे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्मान्य प्रमोद आत्माराम पडवळे साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज तसेच मॅन ऑफ द सिरीज करता या आकर्षक सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत. त्याबद्दल आदरणीय सन्मान्य प्रमोद पडवळे साहेबांचं आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी तसेच मेडल स्पॉन्सर्ड झालेले आहेत. आदरणीय सन्मान्य अजित माणिक गोवारी साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच चंद्रपाडा तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यानंतर मेडल स्पॉन्सर्ड झालेले आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. यावेळेस सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला झालेली आहे सुरुवात. एक धाव मात्र कंप्लीट केलेले दोन्ही बॅटरने. एका धावेने अकाउंट ओपन झालेलं आहे युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी या संघाचं. टार्गेट आहे 24 धावांचं. त्या धावांचा बॅटला करण्याकरता 2 बॅटर आलेले आहेत अंकुश पागे अँड राकेश ठाकरे. पुढील बॉल असेल यावेळेस बॅटची एज अँड फलंदाज बाद होईल. राकेश ठाकरे बॅक टू द पवेलियन गॉन. अतिशय सुंदर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रितेश जाधव याच्या माध्यमातून 2 बॉलमध्ये नक्कीच 1 धाव त्याने खर्च केली. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. जबरदस्त एफर्ट जबरदस्त कामगिरी तो करतोय आपल्या संघाकरता. आणि या स्पर्धेकरता आदरणीय सन्मान्य चेतनदादा कुंभारे साहेबांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. त्याबद्दल आम्ही चेतन कुंभारे साहेबांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य किंवा इतर काही सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सर्व आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक आभार.
नक्कीच या स्पर्धेकरता डेफिनेटली आपण पाहू शकता आकर्षक ट्रॉफीज आहेत, मेडल आहेत. उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर, त्यानंतर उत्कृष्ट फिल्डर करता ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत नक्कीच चांगल्या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेकरता स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. नेक्स्ट बॉल असेल, चांगला फटका, सुंदर फटका, चेंडूला कट केला, चेंडू जाईल डीप बॅक द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावन करता चौकार. हाफ टाकर बॉलची हाताळणी केली होती बॉलर रितेश याने. त्या बॉलला बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला कट केलेला आहे, चेंडूला पाठवलेला आहे 4 धावन करता चौकार. सुंदर फटका पहिला अंकुशच्या बॅटमधनं आलेला आहे. संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल, भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. रितेश तयार, पुढील बॉल असेल, आता मात्र सुंदर फटका इनफिल्डच्या बॉलून बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून जाईल बॉल. 4 धावन करता चौकार आलेला आहे. जबरदस्त फटका, कलात्मक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंकुशच्या बॅटमधनं येताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर अंकुश पागे. 9 या आकड्यावर खेळतोय. त्यानंतर रवी त्याला चांगल्या प्रकारे साथ देतोय. युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाचे हे 2 बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली चमकदार कामगिरी करत आहेत आपल्या संघाकरता. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. रितेश जाधव हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाही. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि पाहावं लागेल किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी या संघाला. बारा बॉल आणि 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी या संघाला. जबरदस्त प्रयत्न करतायत 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंकुश अँड रवी याला आपण पाहत आहोत. तर बॉलर असेल जयेश पवार, बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. जयेश पवार हा बॉलर सज्ज होईल. चला घाई करायची आहे प्लीज, वेळेबद्दल सहकार्य करा, स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. जयेश पवार हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतील. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने टीमची टोटल 13 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. हवेमध्ये फटका खेळला होता बॅटरने, जज करण्याचा प्रयत्न केला होता फिल्डरने, परंतु झेल झालेला आहे ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. रेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. पुन्हा एकदा बॉलर सज्ज होईल जयेश पवार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय, बॉलला चेंडू जाईल
डिक्लरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. अंकुश पागी हा बॅटर डेफिनेटली सेन्सिबल बॅटर आहे. चांगली बॅटिंग तो करत आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगचा अंदाज त्याने घेतलेला आहे आणि त्याच प्रकारची नक्कीच सेन्सिबल बॅटिंग करतोय या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अंकुश पागी. स्टॅकिंग एंडला आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला स्लाइस केला. दिशा दिलेला चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आपल्याकडे बॉलची हाताळणी करतोय बॉलर जयेश पवार आणि त्या बॉलला नक्की जर पाहिलं तर फक्त दिशा दिलेली आहे. जास्त काही करत नाहीये. दिशा देतो. टेक्निकचा वापर करतोय मिस्टर अंकुश पागी. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. जयेश तयार. चौथा बॉल असेल या षटकातील अंकुश करता. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण. हलकासा फ्लंबल. थ्रो होईल. बॅकअप खराब. तत्पूर्वी या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झालेला आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 2 धावाने टीमची टोटल 19 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. प्रत्येक बॉलवरती नक्कीच 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल. चांगली कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. सुपर फटका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. चेंडू जाईल सरळ 6 धावांकरिता षटकार आणि हा सामना जिंकलेला आहे युनिटी स्पोर्ट चिंचोडी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन युनिटी स्पोर्ट चिंचोडी संघ अँड हार्ड लक होली क्रॉस घोडबंदर संघ. जबरदस्त बॅटिंग अंकुश पागी याच्या बॅटमधनं आपण पाहिले आणि तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अंकुश पागी ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अंकुश आपण यायचं आहे. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त फिनिशिंग टच दिलेला आहे या बॅटरने.